सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे सुंदर अशी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. दोघांना अद्रक टाकून छान असा गरमागरम चहा बनवला. कारण थंडीच्या दिवसामध्ये चहा जरी 2 वेळा का 3 वेळा जरी घेतला तरी मन मात्र अजिबात भरत नाही. त्याच्यानंतर थोडीफार काही स्वयंपाकाची तयारी केली आणि आज खूप दिवसांनी मात्र गेले होते केंद्रामध्ये. 10:30च्या आरतीला केंद्रामध्ये गेले. तिकडनं आल्यावरची जी काही कामं होती मात्र ती आवरून घेतली. दिवसभराची कामं वगैरे आवरून झाली आणि संध्याकाळच्या रुटीनमध्ये आज मला मेथीची भाजी बनवायची होती. कारण मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये खूप जास्त गरमसुद्धा असते. आणि मेथी खाणं ही तितकंच शरीरासाठी आवश्यक आहे. आणि पालेभाज्या तर मात्र खाल्ल्याच गेल्या पाहिजे. मला जे काही आहे पालक वगैरे ते नाही आवडत, पण मेथीची भाजी खूप जास्त आवडते. इथे सुद्धा जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकला, 2 मिरच्या टाकल्या आणि ती वॉश केलेली छान अशी बारीक चिरून घेतलेली होती मेथीची भाजी ती टाकून दिली. छान अशी मेथीची भाजी टाकली, त्याच्यावर थोडंसं हळद, मीठ टाकलं आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून दिलं. आणि मेथीची भाजीसुद्धा तितकीच मऊ असते, पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही. तेलामध्ये छान अशी फ्रायसुद्धा होते आणि लवकर लवकर 10 ते 15 मिनिटांमध्ये ती होते सुद्धा. तोपर्यंत इथे कणिक वगैरे बनवून ठेवलेली होती, कारण पोळ्यांचं सुद्धा प्रिपरेशन करायचं होतं. म्हणून आधी कणिक वगैरे मळून ठेवली आणि तशी कणिक मळून ठेवली ना, का छान मऊसूत चपात्यासुद्धा इथे मला करता येतात. संध्याकाळी दूधसुद्धा आलेलं होतं, ते सुद्धा साईड बाय साईड इथे तापवणं माझं सुरू होतं. नंतर बघा इथे गरमागरम पोळ्यासुद्धा बनवल्या, जेणेकरून लवकर स्वयंपाक झाला ना, तर किचनमधून आपल्याला सुद्धा तेवढ्याच लवकर सुटका होते. तर अशा पद्धतीने छान असं मेथीची भाजी, पोळ्या असं आम्ही जेवण करून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की कमेंट्स करून सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल किंवा चॅनलवर जर फर्स्ट टाईम ब्लॉग्स बघितला असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशी छान छान डेली ब्लॉग्स बघता येतील. आणि बघा इतक्या छान अशा फुगत होत्या ना चपात्या आणि छान वाटतं अशा चपात्या जर फुगल्या तर. तर अशा पद्धतीने छान स्वयंपाक करून घेतला.